नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे, ना ट्रेकिंग आहे ना ट्रॅव्हल आहे. तर आज दहीहंडीचा व्लॉग असणार आहे. सो आज गोकुळाष्टमी आता झाली, 12 वाजता सगळ्यांच्या घरी आरती वगैरे झाली. तर मेन माझा व्लॉग उद्याच्या दिवशीच आहे, म्हणजे जो हंडीचा दिवस, जो बाहेर सगळीकडे जिथे हंडी लावतात तिकडे तो. आदल्या रात्री मी आता व्हिडिओ बनवतो आहे. आता 3:30 वाजलेत. 2005च्या आधी वगैरे त्याचे बनियन असायचे आणि त्याच्यावर स्क्रीन प्रिंटिंग करायचे, तसेवाले टी शर्ट्स असायचे. सब्लिमेशनवाले टी शर्ट्स आहेत ते तर आहेत आमच्याकडेच. आणि आता आम्ही बॅक टू प्रिंटिंग पण आलो आहे. सो आता 3:30 वाजता रात्री प्रिंटिंग चालू आहे. प्रिंटिंग आणि उद्याचं सगळं रूट वगैरे डिस्कशन चालू आहे की कुठून कुठे जाणार, काय काय ते सगळं दाखवत. उद्या सकाळी पूर्ण 10-11पर्यंत आम्ही निघणार आहे इकडनं वरळीतून. मग डायरेक्ट दुपारी डोंबिवलीला जाणार आहे आणि मी बाईकवर जाणार आहे. सो हा गोविंदाचा प्रवास कसा होणार आहे ते नीट बघा, पूर्ण व्लॉग एंडपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे, खूप मुलं आहेत आपल्याकडे, खूप मजा येणार आहे. सो आत्ता जे प्रिंटिंग चालू आहे तुम्हाला ते दाखवतो. आणि कुर्ल्याची जी गणेश 5 हंडे आहेत. कुर्ल्याचा मित्र आहे ना. आता 4:15 झालेत. आता सकाळी उठायचं 8 वाजता मला आणि थोडीशी कामं आहेत, आरती वगैरे करायची, हंडी वगैरे. मग मेन दिवस उद्या चालू होणार आहे. सो भेटूया आता डायरेक्ट उद्याच. लेट्स गो. 9:30 वाजलेत आणि 8:30 वाजल्यापासून धावपळ चालू आहे. 9:30 वाजता आरती चालू झाली खाली. दाखवतो तुम्हाला. जे आमची ही बस आहे, आमची ही बस आहे, ही आता इकडे एकच बस आली, अजून एक मोठी बस आहे आणि ती दुसरीकडे आहे. आता ह्या बसमध्ये सगळं सामान ठेवलं आहे आम्ही आणि आता ह्या बसमधलं सामान दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट करायचं आहे आणि तिकडे बॅनर वगैरे मग बसला लावायचं आहे. ही दुसरी बस आहे आमची. बॅनर लागले, 8 ताऱ्यांचा फोटो आहे आमचा. इथून सामान शिफ्टिंग चालू आहे. मंडळाने पोरांना ताकची सोय केली आहे, त्याच्यासाठी बर्फांचं जुगाड झालं आहे. बर्फाचा जुगाड. आणि हे बघा, हे फक्त बाईकवाल्यांसाठी स्टॉक लोडेड. काय. नमस्कार मंडळी, तर ऑल सेट फ्रेश बीच होऊन आलो आहे. फुल रेडी आहे किटमध्ये. खरं तर किट हा नाही, किट हा वाला आहे. हा किट हे कस्टमाइज बुवाने कस्टमाइज करून घेतलं मंडळाचं नाव. त्याप्रमाणे याही वर्षी बिडली चाळ नंबर 101 मित्रमंडळी बाळगोपाळ महिला मंडळ यांचा सार्वजनिक गोविंद उत्सव साजरा होत आहे रे महाराजा. चालपत्राप्रमाणे तुला 5 पानाचा विडा नारळ ठेवलेला तो मान्य करून घे रे महाराजा. काय चूक झाली असेल तर पायाखाली घाल रे महाराजा. बरोबर तर लागू दे रे महाराजा. सगळ्यांमध्ये एकपीठ ठेवले महाराजा. सगळ्यांना सुखरूप घरी आण रे महाराजा.
बेसिकली जागेवाला आमचा देव मानतो आम्ही, जो आमच्या जागेची रक्षा करतो. जागेवाला याला नारळ देतो आम्ही सकाळ सकाळी आणि दरवेळी. आणि आता झाले नारळ देऊन, आता डिस्कशन चालू आहे कोण कुठे चढणार आहे, कोण किती झाड लावायचे, काय राहणार आहे ग्राउंडला. ग्राउंडवाला मेंबर आहे. किती किलो वजन आहे तुझं? माझं असेल 85 85 ग्राउंड मेंबर. हे आमचा महिला गोविंदा पथक पण आहे. हे फक्त फॅशनवाले गोविंदावाले, चढत बिडत नाही, फक्त हेअरस्टाईल करून आले, गॉगल विगल लावून मेकअप बिकअप करून, बाकी काय करत नाही. ही मेन आहे. आमचं 5वं तर नेक्स्ट इयर आफ्टर 2 इयर्स 2026. हाय कर ना. इथे डिस्कशन चालू आहे आता. आकाशात सार्थक आहे, पप्पू आहे, पुढे आणि शिरीष बाबू हे 5 हात पडले. त्याच्या खाली त्याच्या काही दुर्गेश आणि बोलिओ, त्याच्या काही बाबू गायकवाड, बुवा बुवा बुवा. पुढच्या वर्षी मंडळ असेल की नाही माहिती नाही. अरे नाही, बिल्डिंग तुटणार आहे म्हणून. बिल्डिंग तुटणार आहे, शेवटचं वर्ष असू शकतं म्हणून मी ब्लॉग करतोय. तर गोविंद होईल की नाही माहिती नाही. आपलं मेन 4 एक्केवाला माणूस आला इथे, 1 साईड. आणि हा 5 एक्के कुठे गेला? 5 एक्केवाला. त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर हा 5 एक्केवाला हाच होता तो. दोन अंडे लावतात आमच्या इकडे. तर पहिली तिथे लावली आणि दुसरी इथे. आता पहिली अंडी चढून फोडतात वरती. पहिल्यापासून त्यांची खासियत आहे 3 एक्के. वरळीमध्ये पहिले 3 एक्के लावणारे आर्य गोविंद पथक. गणपती बाप्पा. वरळीमध्ये पहिले 3 एक्के आर्य गोविंद पथकाने लावलेले आहेत. आर्य गोविंद पथकाचे हार्दिक त्याच्यानंतर आर्य महिला गोविंद पथक प्रयत्न करेल. आर्य महिला गोविंद पथक. सुंदर असा प्रयत्न आर्य महिला गोविंद पथक. प्रशांत भाऊ
नमस्कार मंडळी. तर आता वरळीमध्ये सगळे 4-5 हंडे आमच्या फोडून झालेत, सलामी देऊन झालेत आणि आता आम्ही निघालो आहे डायरेक्ट कुर्ल्याला जातो आहे. तर अर्धा गोविंद आमचा बसमध्ये आहे, 2 बसच्या मगाशी दाखवल्या त्या, आणि अर्धा गोविंद आमचा बाईकवर आहे. तर आम्ही आता बाईकवर चाललो आहे सगळे फुल लाईनमध्ये. आता शिवाजी पार्कच्या इकडे आम्ही 2 वेळा यशस्वीरित्या आम्ही 7 थर लावून कडक उतरवले आहेत बाई, जे आता आम्हाला जो फुल कॉन्फिडन्स झालं आहे की सगळीकडे 7 थर लावू शकतो आम्ही. सो आता बाहेर जाऊन बघूया आता किती काय काय अंड्या मिळतात आणि कुठे कसं मिळते. 2 वेळा 9 शिवशेट्टी माजी नगरसेवक बोरिवली. खूप छान. सावकाश नमस्कार मंडळी. तर आता 4 वाजले आहेत. कुर्ल्याला एकीकडे हंडी लावली आणि आता तिकडनं कुर्ला ST स्टँडला आलो आहे. ST स्टँडच्या इथे आता जेवण आहे आमचं, जे कुर्ला ST स्टँड आहे तिकडे थांबणार आहे आता. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी चढत नाही आहे काय, तर यावर्षी मी नाही चढत आहे कारण माझ्या लीगमध्ये 3 लिगामेंट टेअर झाले. सो यावर्षी माझं काम फुल माझ्याकडे हे आहे की फोटोज आणि व्हिडिओज वगैरे सगळं काढायचं. तर आता मी जिथे जातो आहे तिकडे नुसता कॅमेरा घेऊन जागा पकडतो आहे, स्पॉट पकडतो आहे आणि तिकडनं मग शूट वगैरे करतो. तुम्हाला दाखवतो आता तिकडनं दुसरीकडे आता आम्ही जिकडे जाऊ तिकडनं मी तुम्हाला दाखवतो की मी कसं शूट करते काय करते सगळे. आता एक महिला मंडळ पण आहे आमचं, तर एक महिला मंडळाची वेगळी बस आहे, एक मुलांची वेगळी बस आहे आणि अर्धी मुलं सगळी बाईकवरती आहेत. तसा गोविंद आहे आमचा. मजा येते, आतापर्यंत खूप मजा येते, मस्त थर लागतं. आतापर्यंत एकदा पण काय झालं नाही टचवूड, आणि येस होप सो असंच चालत राहील. थांब मला एक तरी होऊ दे. सॉरी भैया सॉरी.
दुसरा बांधलेला ही पण रील काढ. हे दुसरा बांधले चालू आहे एक बाईक. मंडळ आपलं कोणाला नाराज नाही करत. मंडळाने वडा उसाची सोय केली आहे. शाबाश शाबाश. मिसळ पाव, ऑनली मिसळ पाव. वडा उचल पाव भाई. वडा उचल आहे का? सॉरी, स्टार वडा उचल. नमस्कार मंडळी. तर कुर्ल्यावरून आम्ही जेवण वगैरे करून निघालो आणि आता कुर्ल्यावरून डायरेक्ट डोंबिवलीला जायचं ठरवलेलं. आता 7:30 वाजलेत आणि आम्ही अजून आता 12 किलोमीटरवर आहे डोंबिवली. डोंबिवलीला पोचतो आहे. मगाचपासून मी गाडी चालवत होतो, आता बंडी गाडी चालवतो आहे. तर जातो डोंबिवलीला आणि दाखवतो तुम्हाला. डोंबिवलीला पोचलो आम्ही. रवींद्र सरांच्या हंडीला होते. इतक्या दहीकाला उत्सवांना गेलोय पण नमस्कार म्हणले. तर आता आम्ही डोंबिवलीची सेकंड हँडी फोडायला आलेलो आणि ते लेडीजने 4 थर लावले आणि मुलांनी पण 5 थर लावले. कोण होते कोणी लावले ते आम्हाला पण माहिती नाही. आम्ही सगळे बायकोच होतो. तर आता आम्ही वरळीवरून डोंबिवलीला आलो म्हणून आम्हाला मानाची हंडी दिली इथे फोडायला. ते फुल आता वायबिंग चालू आहे. सगळे नाचतो आम्ही. बजाव. सहकार्य करायचंय आमच्या माता भगिनींना, आमच्या लेकींना, आमच्या मुलींना. 1 2 3
4 बहुत बढ़िया खूप सुंदर डोमिनिकनच्या सुद्धा मुंबईहून आलेलं हे गोविंद पथक आहे यांचा आपल्याला मान ठेवायचा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांनी केवळ गोविंदा पथक होतं आम्हाला पैसे तुमचं खूप खूप अभिनंदन. एकच बादशाह ट्रॉफी आ गेल्या भाई बाबाबाई गोविंदा पाटवा
नमस्कार मंडळी. तर आता वाजलेत रात्रीचे 2:45 आणि आम्ही आलो आहे आता डोंबिवलीवरून वरळीला. बाईकवरून आलो आहे, बाईकने गेलेलो. जे लोक ते बाईकने आलेत. आणि सो हे आहेत आमचे ट्रॉफीचे कलेक्शन आजचे. आणि आता जे सेलिब्रेशन केले आम्ही इकडे आल्यानंतर, तर तुम्हाला हा पूर्ण माझा ब्लॉग हा थोडा वेगळ्या टाईपमध्ये होता, जसं ट्रेकिंग किंवा ट्रॅव्हलचा नव्हता. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर. आणि निशांतच्या आयफोनमधले अर्धे व्हिडिओज आहेत, हा वाला व्हिडिओ पण त्याच्या फोनमधलाच आहे. तर निशांनी पण ब्लॉग केला, एवढी स्टोरेज विरेज जमा केले. तर आणि त्याने पण खूप मेहनत करून, तो तर थरत होता तरी पण त्याने ब्लॉग केला. तर त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, मी इकडे लिंक देतो त्याची पण. आणि आमचं मंडळ वरळीमध्ये पहिलं आर्ट लावणारं मंडळ आहे. सो आणि वरळीमध्ये पहिले 3 एक्के 4 एक्के लावणारं मंडळ आहे. सो जर तुम्हाला अजून मंडळाबद्दल आमच्या एक डॉक्युमेंटरी बनवली आहे, मीच बनवली आहे स्वतः. तर ती पण बघायची असेल तर आय बटनमध्ये लिंक देतो मी, ती पण चेकआउट करा. खूप बाब बनवले, पूर्ण हिस्ट्री आहे आमची, किती सालापासून चालू केलं आहे, कसं आणि कसे आर्ट लावले आम्ही, त्याची पूर्ण टेक्निक आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट टाइम.